पहलगाम मधल्या झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाग्यात दणकून ठेचलेले आहेत आणि याच्यामधली पहिली ऍक्शन आता झालेली आहे। तुम्हाला माहिती आहे का, सिंधू करार जो सिंधू जलतरण करार झाला होता तो आता भारताने कॅन्सल केलेला आहे। त्यालाच इंडस वॉटर ट्रीटी असंही बोललं जातं। ऍक्च्युअली 1960 साली वर्ल्ड बँकेने मध्यस्थी केली होती त्याच्यामध्ये आणि सिंधू, झेलम आणि चिनाब ह्या नद्यांचं पाणी त्या पाकिस्तानला द्यायचं असं त्याच्यामध्ये ठरलं होतं आणि रावी, सतलज आणि ब्यास ह्या नद्यांचं पाणी भारत वापरणार असं ठरलं होतं। पण ह्यांची ही जी गोष्ट कंटिन्यू चालू आहे ह्याच्यामुळे भारताने काय केलं की आम्ही तो करार आता फॉलो करणार नाही, आम्ही त्याचं पाणी आता आमच्याकडे घेणार आहे। ऍक्च्युअली ह्या नद्यांचं पाणी 80% तिकडे जात होतं, 20% आपण वापरत होतो आणि त्यातल्या त्यात ते असं ठरलं होतं की भारताने जेही पाणी वापरणार ना ते फक्त हायड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टसाठी वापरायचं, म्हणजे वीज निर्मितीसाठी। बाकी त्याचा कन्झम्पशनसाठी वापर करायचा नाही, मग शेती असेल किंवा पब्लिकसाठी असेल। पण भारताने ते बंद केलेले। पण तुम्हाला माहिती आहे का, याच्यामुळे बऱ्याच कंडिशन्स चेंज होतात। ही जरी पहिली ऍक्शन असली तरी पाकिस्तान येणाऱ्या काळामध्ये बराच मोठा फटका बसू शकतो। तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल ना तर आम्ही संध्याकाळी एक स्पेशल व्हिडिओ याच्याविषयी घेऊन येतो, अवश्य पहा। याचा काय इम्पॅक्ट होणार आहे आणि नक्कीच याच्यामधून पुढे ह्या गोष्टी वाढपर्यंत जाऊ शकतात का नाही हे पण आम्ही याच्यामध्ये सांगायचा नक्कीच प्रयत्न करू।